2 दिवस झाले स्वयंपाकाला सुट्टी आहे. आज जायचं होतं डीमार्टला म्हणून थोडीशी लिस्ट करून घेतली, नाही तर बऱ्यापैकी असं होतं की काही गोष्टी विसरून राहतात. म्हणूनच म्हटलं थोडंसं लिहून ठेवावं की काय घ्यायचं आहे काय नाही. त्यानंतर रेडी झाले होते. आज आम्हाला जायचं होतं सत्यनारायण पूजेसाठी. तर हे बोलले की आज स्वतः तू गाडी चालवून दोन्ही पोरांना घेऊन सत्यनारायण पूजेला जा. तर म्हणूनच मग मी साडी वगैरे घातली, छानसे रेडी झाले. ईशान रियानसुद्धा रेडी झाले होते आणि ईशानच्या फ्रेंडकडं आज होती सत्यनारायण पूजा म्हणून रिऊ आणि ईशानला घेऊन मी त्यांच्या घरी आले. तर छान असं डेकोरेशन केलेलं होतं, रांगोळीसुद्धा काढलेली होती. जेव्हा आम्ही गेलो तर त्यावेळेस जस्ट जे पुजारी होते तर ते आले होते सत्यनारायणाची पूजा करण्यासाठी. तर अजून वेळ लागणार होता, 2 ते 2.5 तास स्टार्ट झालेली होती. तर म्हटलं चला आपण तोपर्यंत आपली दुसरी कामं म्हणजे डीमार्टचं काम जे काय होतं ना तर ते करून घेऊया. घरी आले, साडी चेंज केली, ड्रेस घातला. रिऊ आणि त्याचे डॅडा खालीच वेट करत होते. तर बॅग वगैरे घेतल्या आणि आत्ता आम्ही निघालेलो आहे ते म्हणजे डीमार्टसाठी, कारण की थोडंफार सामान संपलेलं होतं आणि तेच घेण्यासाठी आम्ही जाणार होतो डीमार्टला. पण स्वयंपाक बनवलेला नव्हता, जेवण करायचं होतं म्हणून इडली आणि थोडंसं मिनी मिल घेतलं आणि तेच आमचं आज जेवण होतं. तर अवेलेबल नाही हां, रेक्टँगलचंच मला खायचं होतं म्हणून अवेलेबल नाही. त्याला मसाला डोसा काय म्हणायचं त्याला, मसाला डोसा. ओके, नॉट रेक्टँगल. नाश्ता कम जेवण झाल्यानंतर आम्ही गेलो होतो डीमार्टसाठी. आणि आज संडे म्हटल्यावर भरपूर रश होती, गाडी लावायलासुद्धा जागा नव्हती. तर तेथेच आम्ही एका ठिकाणी गाडी लावली आणि ट्रॉलीसुद्धा अवेलेबल होती तर तीच घेतली, कारण की माहीत नव्हतं आतमध्ये गेल्यानंतर भेटते नाही भेटते, कारण की संडे म्हटलं की भरपूर गर्दी असते. तर जी काही छोटी मोठी गोष्टी होत्या तर त्या घेतल्या. रियानला बॉटलसुद्धा घेतली, कारण की त्याची बॉटल ऑलरेडी त्याने खराब केली म्हणून. आणि येताना अगदीच घराजवळ हा काही पायनॅपलचा जो गाडा होता ना तर तो होता आणि खूप दिवस झालं पायनॅपल काही खाल्ले नव्हते म्हणून पायनॅपल एक घेतलं. ते कट करूनसुद्धा घेतलं, कारण की आपल्याला इतकं काही छान असं कट करता येत नाही म्हणूनच त्याच्याकडनं कट करून घेतलं. आणि सकाळीच ईशानला सोडलं होतं त्याच्या फ्रेंडकडं सत्यनारायणाच्या पूजेसाठी, तर त्यालाच घ्यायला जाणार होतो आणि दर्शनसुद्धा करून येणार होतो. तर आजचा हा दिवस असा होता. तुम्हालाही कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायला विसरू नका. बाय.